केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या जिल्हानिहाय अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती म्हणजेच दिशाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला ठाणे जिल्ह्यातील भाजपचे तब्बल 8 आमदार अनुपस्थित होते। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली। यावेळी केंद्र सरकारच्या योजनांचा प्रगती आढावा, अंमलबजावणीतील त्रुटी आणि विकास कामांना गती याबाबतचा आढावा घेण्यात आला। ठाणे जिल्हा पहिला असेल की जो स्वतःचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवणार आहे। MPCBने त्याचा DPR बनवला। त्याचबरोबर उल्हास आणि वालधुनी नदी याचा देखील DPR बनवण्याचं काम MPCBने केलेलं आहे। 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला आहे। नीरी संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते आणि लवकरच त्याला मान्यता जो आहे तो MPCB कडून मिळेल। पूर्ण नदीचं रिज्युव्हेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजना त्याच्याबद्दल जे आहे हे या ठिकाणी आढावा घेण्यात आला। या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एकतर म्हाडाच्या माध्यमाने राबवली जाते, खोनी असेल, शिरडोन असेल, भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना होते। त्याचबरोबर ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना देखील झालेली आहे। त्याच्यामधून देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं जी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे। ठाणे महानगरपालिका देखील आता प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी राबवते।